नमस्कार इश्टानो. आयज आमच्या हातीन हे पत्र पडलां मांद्र्याचे. खंयच्या तरी एका रियल इस्टेट पार्टीन दोंगर कापलो आनी आमच्या TCP डिपार्टमेंटान कितें केलें, रेग्युलरायजेशन ऑफ हिल कटींग केलें. हाचो अर्थ समजता की गोंयची भायली एक रियल इस्टेट पार्टी येता दोंगर कापता आनी आमचे TCP डिपार्टमेंट तो अशोक कुमार हो आतां गोंयचे दोंगर राखतलो आमचे ब्रोकर मिनिस्टराक घेवन. अशोक कुमार हेका कोंकणी तरी उलोवपाक कळटा काय देवाक खबर. हो आनी आमचो ब्रोकर मिनिस्टर ही आतां तेजी गँग तो दोंगर वाचयतलो. कशें हे भायले पार्टी येतले दोंगर कापतले आनी हे रेग्युलरायज करतले आनी थंय बिल्डींग बांदपाक परमिशनां दितले. इश्टानो ह्याच कारणांक लागून हेंकां दोंगर वाचोवपाची इच्छा ना. हेंकां फक्त जाग्यांचे धंदे करपाक जाय थंय मिनिस्टर जावन बसोन. ब्रोकर न्हू हे ब्रोकर, खानदानी ब्रोकर. बायल्या भुरग्यांक घेवन आतां थंय धंदे करपाक बसला ते. बेश्टेच थंय ते बायलांक घेवन ते हे करिनात, इलेक्शनाक बसनात. खानदानी ब्रोकर जाल्लेले आहात ते. आनी हेंचे गँगान हे पळय ते अशोक कुमार बी आनी तेंचे ते 70चे लाचार लोक बाबा भाभी पांया कडेन लोटांगण घाला वचोन हे पळय अशें कर्मां करतात न्हू. वालर तुमकां लोटांगण घाला वचोन तेंच्या पांयां कडेन चला. हे पळय दोंगर कापला मांद्र्यान आनी तेंचो डिपार्टमेंट आनी तो अशोक कुमार रेग्युलरायज करता. थंय कन्स्ट्रक्शन कंटिन्यू करपाक दवरता आनी तुमचो बाबा ब्रोकर थंय बसला. आमी सारकी वी आर प्रोटेक्टींग नेचर, आमी दोंगर काप 6 म्हयन्याच्यान परमिशनां दिवंक ना. म्हटल्यार तांकां सांगलां तुमी कापा रे, मागीर रेग्युलरायज करया आमी. हे थंयसर तांकां इनडायरेक्टली मॅसेज पावयल्लेली आहा. हो कांयच करचलो ना, हो ब्रोकर न्हू, हो जाग्याच्या धंद्यानूच बसलेलो आहा. ह्या आतां धंदे इतले पर्यंत पावलेले आहा की गोंया भायरचे कोणूय येवन हांगासर शेतां पुरतात, दोंगर कापतात, झाडां मारतात. कसलोच कोणाचो भंय उरलेलो कित्याक ब्रोकर बसलेले हे थारोवन धरतले न्हू. तो सांगता आपूण 25 लाख फायन घालतलो. 25 लाख हांगासर तेंचे एक फ्लॅट 50 एक कोटीक वयता. 50 लाख 1 कोटीक वयता. तुज्या 25 लाखाच्या फायनाक भियाता. कर मरे 50 वर्सांक ती प्रॉपर्टी नॉन डेव्हलपमेंट झोन म्हणून व्हायोलेशन केला म्हणून कर, दाखय. खऱ्यांनीच तूं वाचोवंक सोदता म्हणून दाखया. आनी BJPचे जे ते कार्यकर्ता आनी मेंबर आहा तुमकां मरे जितली उतरां दिता तितली कमीशी दिसपाक लागलेली आहा. मात तरी लज धर हा. तेंचेच फोटो लाया, गणपती बीन मुर्ती बिर्ती हाडूंक नाका, तेंचे फोटो लाया आनी पुजा करा. म्हयन्याभराचे पांय धुवा, बरें तामयान हाडा आनी तीर्थ म्हणून म्हयनोभर घरांतल्यान सगळ्यांक पिवया. इतली लाचारी जाल्लेली आहा तुमची. मात तरी लज दिसता. मात तरी विचारा मरे. तर विचारा कितें चलयला धंदे काय म्हणून. जमाना सामकेच सोडला, स्वाभिमान सामकोच त्यागला, त्यांच्या पांयाकडे व्हरून दवरला. तुमच्या लाचारीक लागून हे पळय गोंयचेर ही परिस्थिती येयल्लेली आहा. समजून घेया. तुमी रिस्पॉन्सिबल. हे ते BJPचे वोटर्स सगळे रिस्पॉन्सिबल. तुमी पाड घालून थेयल्लेली आहा. तांकां माथ्यार बसयलात ते. विचारा मरे. तुमच्या CMांक काल आमी धडधडीत चोर म्हटलो, ब्रोकर म्हटलो, त्या भुटानीचो दलाल म्हटलो. आमी केले. तुमचे कडेन जाता वचोन विचारपाक तरी जाता तांकां. 70चे तर साक्ष अक्षरशः तेंचेर कसली अवदिसां बसला ती आमकां समजना. फक्त स्वताचे साधून घेतल्या, दुसऱ्यांची पाड पडले उपकारता. तुमचो पेटला मरे तो सगळी सत्यानाश करपाक पेटला तुमचो बाबा आनी बाबी. विचारा वचोन मरे तेका. विचारा. जमाना नाल्यार जीव तरी दिया. तुमकां लागून लोकांक फोंडान घालतात तुमी ते. कितें चलयल्यात रे तुमी. विचार करा, मात तरी विचार करा. देव बरें करूं.